नाही होत लग्न, आडवी रेष होत नाही. मग पोराच्या बापानं म्हणा सरळ करा, आपल्या पोराचं लग्न जमत नाही, सरळ करा रेष आणि घ्या करून लग्न. लग्न घ्या करून. लग्नाला तिथी भीती नाही आणि तिथी पाळी जावा, पण आपली लोक तिथी पळत नाही. घमेंडे पैशाचा उता आलाय, एकाला शिल्लक येईल. अरे करू नको, होऊन जाईन. जावायची येड निघलं. अरे एकच पोरग आहे तुला, एकादशी लगीन करू नको. आणि पाया पडून सांगतो, एकादशीला लग्न करू नये अशी तिथी नाही, पण एकादशीला अन्नदान घालू नये असं शास्त्र आहे. घालू नये, आपण तरी घालू नये. आपण वारकरी माणसं आहे. आणि ज्याला घालायचं एकादशी लग्न करायचंय त्यानं टोटल फराळ करावं. वडिलांची दशक्रिया एकादशीला आली, फराळ करावं. वडिलांचं श्राद्ध एकादशीला आलं, फराळ करावं. पण आपल्याकडून पाप घडू नये आणि त्या दानात पुण्य नाही. पण हा पट्टे पैशाचा माझा टेल. ज्यांना एकादशी नाही त्यांना गुलाबजांबू करू, आणि हे त्यांना खिचडी करू. पण केलंच त्यानं 15,000ची लाईट लावली घरावर, 10,000ची दारू आणली बेवड्यांना, 22,000ची फेटी आणली येड्यांना. उरफाट्या बावलीच्या सोनाला सोनं केलं 13 तोळे. येड्या बायांना लुगडी घेतली 1.5 लाखाची, 6 लाखाला ठोकून घेतली आणि सुनच गरोदर निघली. हाती आहे हात आहे म्हणजे झटका येतो आणि तो बसल्याशिवाय राहत नाही. एखादा म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला, अध्याय नंबर 16 वव्या नंबर सकट लिहून घ्यायचा आपल्याकडून. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 359. शास्त्र म्हणेल ते सांडावे आणि राज्यही तृण मानावे. शास्त्र सोडून वागला का दणका बसला. मग एकानं कीर्तनात विचारलं मला उभं राहून, एकादशीला जर लगीन केल्यावर असं होतंय तर ज्यांनी पुरी पळून आणल्या त्यांनी कुठं तिथी पाहिल्या. बंद झाली आपली अक्कल, गाथा बंद, ज्ञानेश्वरी बंद. पण त्याला ओवी आहे. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 189. नीट ऐका ओवी. वार्या वाट न पाहे आणि मरण मुहूर्त न पाहे. वार वाट पाहत नाही आणि मरण मुहूर्त पाहत नाही, आणि हे अवलाद अशीच मेल्याशिवाय ही कशी मरती याची ओवी आहे. अध्याय नंबर 2 अध्याय नंबर 3 ओवी नंबर 200. पतंगा दीप्ती आलिंगन तया अचूक मरण. किडा दिव्यावर आला कम्याला. बसलेल्या कोणत्याही पठ्ठ्यानं मला सांगावं कम्या पोर पळून आणले, मान संसार चांगला आहे, अख्खे लग्नाचे पैसे भरून देईल. रोख घे शांबड्या, रोख द्यायला काय हरकत आहे, त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे घाल. ज्यांनी ज्यांनी अशी लव्ह मॅरेज करायला ना, लपडे लुपडे दरवाजे लावून भांडे घाशी, दरवाजे लावून भांडे घाशी, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करताय. देव सोडित नाही, माना नाही तर नका मानू. आता ही देवी कोण? बाह्यरंग आणि अंतरंग दोन भागात पाहिजे. एक बाह्य भाग आणि एक अंतर्भाग. पटापटा बोलत जायचं. ही बाई आहे भगवान शंकराची बायको, हिचा पोरगा आहे गणपती बाप्पा, हिचा दुसरा पोरगा आहे कार्तिक स्वामी. जगातलं पहिला महिला आरक्षण जर कोणी केलं असेल तर ह्या बाईच्या नवऱ्यानं, भगवान शंकरानं. लहान आले पोरं फटकान. शंकर कशा फिरतो? स्कूटी हो. शंकर कशा फिरतो? नंदीवर. करेक्ट. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? शंकर कशा फिरतो? नंदीवर. त्याचा पोऱ्या कशा फिरतो? उंदरावर. करेक्ट. आणि त्याची बायको कशा फिरते? शंकराची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? पहिलंच होतं. शंकर पहिल्यापासून बैला होते. मग आजही मी पार्वती स्कूटीवर मीटिंगला गेली, शंकर झोळीच्या द्वारे वडीत होईल. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. गबस रड नको, आई मीटिंगला गेली. ते कार्ट म्हणलं दूध दे, कुठून देऊ? तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आपली आई आली. भगवान शंकर हा देवादिदेव आहे. बाह्यरंग देवीचा पटकन. शंकराची मेली बायको. पूर्वीला बायको करायची, लोक करायची म्हणजे मिळतही होते. आता बायको मिळणं हायवे टच
5 गुंठे जमीन तुम्ही दुपारपर्यंत घेऊ शकता, पण बायको करू शकत नाही. जी मंडळी राहिली लग्नाची, तुम्ही तो विषय जवळजवळ सोडून नसते. आता काय त्याच्यात मजा राहिली नाही. तुम्ही आता असेच गणपती बडवा, नवरदेव मिरवा, मोर्चा, आंदोलन, तुम्ही असे डांबरी उडी हाना. बायको नाही तुम्ही असली मामाला तर. किंवा मामाला मुलगी आहे का? आहे की नाही? किती आहे? 2. तुला भाऊ एकटाच आहे का? तुझ्या मामाला आहे का रे मुलगी? हे बरं, मामाला मुलगी आहे का? आहे. तू नाही आहे का? किती आहे? 1. आणि तुला भाऊ? 2 जण आहे तुम्ही. मग जो जास्त प्रयत्न करेल तोच गड काबीज करेल. तुझ्या मामाला आहे का मुलगी? आहे. तुझ्या नाही? नाही, तुम्ही झाले मठाधिपती. तुझ्या मामाला नाही का? मामाचंच लगीन झालं नाही. मामाच मोकळा हिंडत. आपलं कीर्तन ऐकलं 2-4 दिवस सुधरत नाही माणसाला. काही बधीर होतो तो, बधीर. एकटाच हसतो घरी गेले होते. शंकराची मिली बायको. सावध व्हा पटकन. देवी कशी तयार झाली सांगतो आणि पुढे अंतररंगातली सांगतो. पहिल्यांदा बाह्य रंगाची, नंतर अंतररंगाची. कारण कुटाभंग हा बाह्य रंगाचा नाही. कोणत्या रंगाचा आहे? अंतरंगाचा आहे. बोलायचा. शंकराची मिली बायको ते काय रडलं बिडलं नाही, टीव्हीला पट्टी बिट्टी दिली नाही, काय नाही, काय नाही, शोकसभा नाही, काय नाही, काय नाही. पठ्ठ्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण पठ्ठ्या भजन कोणचं करतो? शंकर. कोणाचं भजन करतो? रामाचं. आणि रावण कोणचं भजन करतो? शंकराचं. गडी भाजनात गुतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. हा गुतला भाजणार, वर माणसंच जाईना. वरची मंडळीने मिटिंग घेतली, खालून माणसं वर काय आहे, काय प्रॉब्लेम काय झाला? हे म्हणले मारणारा गुतलाय भाजणार. बरं, वरची मंडळी ना गाठलंय, वर लय लफडेत महाराज. इंद्र पडली भगात, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. वरही लय कुठाने. हा, मग यांनी सांगितलं शंकराला बायको करून द्या. हे म्हणले बायको करून द्या तर येईल भाऊ, पण शंकराला उठवाया कोण जाईल? गडी ध्यानात आहे. जर गेला तो अजून गावात आला नाही, त्याचा नंबरच लागला समजायचा. हे ब्रह्मदेव आणि विष्णू आले शंकराकडे. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपले काय म्हणणं नाही, यांच्या संग आलोय, तुम्ही उघड्या डोळे आमचा होत्या गेम. हा, मग यांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? दिवस कोणचे फिरले बा? नवरदेव का पायाजोग आहे का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहिला नदीव, फिराय नंदीव. तो का आपला नवरदेव आहे का? भाड्याच्या गाडीत याला 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो हायवेला मिळतो ना, तो आता 100ला झाला, नाही तर 35च होता बाई. हे म्हणले नवरी पाहिजे जबाबदारी आम्ही. महिला मंडळ जेवढे जेवढे देवीचे अवतार होतील त्या अवतारामध्ये भगवान शंकर हाच पती राहील. तिनं वर मागून घ्यायला. ती हिमालयाच्या पोटी जन्माला आली तरी तेच, आणि राजा दक्षच्या पोटी आली तरी तेच. पण या पठ्ठ्यान डोळेच उघडले नाही. राजा दक्षाने पोरगी द्यायचं ठरवलं होतच. पूर्वी असं होतं महिला मंडळ, मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता बापालाच व्हॉट्सअपला माहिती झालं ज्याला गुड्डी गेली काय. गुड्डी गेली. तिची आई म्हणली गुड्डी नाही तशी दिसती. मग आपली गुड्डी कालपासून कुठे? मग आपलीच असं. आता काय नाही, आता माणसाने वागण्याच्या धर्माच्या बिरमाच्या गोष्टी पार सोडून दिल्या. त्याला काय राहिलं? देवळा पुढे कोणी तंबाखू काढली पडून माणूस आला तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठं होती? राती नदीला होतो, आता वड्याला. माझाटून गेली माणसं मारायला. मोटरसायकल चालू कुत्र्याला लात आणली. त्याचा बाप पिसळलेला होता. फार भांबवली माणसं. हो हो, नवरदेवा संघ कलवरी आली ना आचार्य संघ गेली. हो, आचार्य आलता जागरण गोंधळाला, त्याच्या आत लंगर तुटला. काय सांगत पुरीनं तुमच्यावर इतके चांगले दिवस येणार आहे महाराज. 15 वर्षापूर्वीचा काळ राहिला नाही.
15 वर्षापूर्वीची स्त्री फक्त चूल मूल शेळ्यान बकरन भात लावणं का शेती करणं एवढीच होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. काय प्रगती झाली महाराज, विचार करा बारीक. 15 वर्षाची मुलगी फक्त चूल मूल शेळ्या बकर कोंबड्या एवढंच होतं. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. आजची मुलगी आमदार आहे. आजची मुलगी खासदार आहे. आजची मुलगी महापौर आहे. आणि याला दोनच माणसांची पुण्य आहे. एक सरकारनं अधिकार दिले आणि दोन आईबापांनी मुली शिकवल्या. नाही तर कोण शिकत होतं? पोरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात रांग. मुलगी द्या मुलगी द्या मुलगी द्या. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे. नाही तर रांग लागायच्या अंगणात आणि तुम्ही सापडायच्या कचऱ्याच्या गाठाच्या धबधब्यात. लई चांगले दिवस आहे. अजून काळ पार बदलणार आहे. हा चला थोडं पुढं. बायको पाहायचं ठरलं. बायको ठरली बी. कोण? पार्वती. पण बायको पाहायला 4 गोष्टी पाहावं लागतं. बरोबर घ्या लिहून. ते मी सांगू का? 1, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच वर होईल. त्यानं लोखंड तापवलं, नागपुडीत घातलं. काय? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. लक्ष लिहून घ्या. बायकोच्या नाका बायको कशी असावी? पण आता मी सावळा आहे पण नाक वा वा. मग बोलता बोलता माणसं म्हणते का नाही तिला माझ्या नळावर यायला काय, तिला माझ्याकडे साखर उसणी मागायला काय. नाकाला नाही किंमत आहे. बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावा. असा नियम आहे. सावळी बायको असावी. कधी ज्याची बायको सावळी संसारच खास. यांना काय आखली आहे? बोरी दिसली गालात असली झालं की गेली निघून. ती आयला निघाला दिंडी 3 एकरी आला आमच्या बोखांडी. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून देतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट महिला मंडळ जे त्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही का लगेच लगेच पाय सुरुवात केली म्हणत पप्पा तो माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही. काय शंकर नवरदेव झाले. नीट ऐका. शंकर नवरदेव झाले पण नवरदेव डोळेच उघडीनं. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. शंकर राहिले एकटे. शंकरानं उघडले डोळे. ओरडच नाही. राजा दक्षिण 13% पतसंस्था काढली. मंडप बिंडप टाकला. डीजे बीजे लावला. बुंदी बिंदी जेवण बिवण केलं सगळं. नवरदेवान डोळे उघडले. वराड नाही. त्याने दिली आरुळी. ते गाड्याला बुथलंय आवडत्या. मग हे फाशी घेईल प्रेम भंग होईल गाडीनं उडवेल बॉक्साबॉक्सीत मरेल. फुल ट्रक भरली वराडाची आणि पहिली वराडाची ट्रक गावात घुसली. निमा मंडप उडून गेला. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. अख्खं वराड भूतच. मग शंकर भूतांना म्हणले तुम्ही मागे जा. माझे लग्न नाही होणार. का? माणूसच जगणार नाही. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. मग लग्नात नाचायची भूतांची अवलाद आहे महाराज. मग काही नाचताना असं करतात पा. हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वरवावळायची पाळी आली. वरवावळी ती नवरीची आत्या पीप घेऊन आली पाण्याचं. दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिने गंधात बोट बुडवलं वर हात केला. गळ्यातल्या बाबांना हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळून जागेवर मेली. आरडली सुद्धा नाही. त्याच लुगड्यावर गेली. वरवाळणीचं लुगडं घेऊ नये आणि लागलं ना लग्न शंकराचं.